नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सोप्यावरती बसून सुहास आता त्या इस्त्रीवाल्याला सांगत असतो की हे बघ, चांगली इस्त्रीचे कपडे घेऊन यायचे. एक जरी कपड्यावरती सुरकती तुला दिसली ना तर पैसे मिळणार नाही, एक लक्षात ठेव. आणि जा निघ आता, असा दम देऊन सुहास त्या माणसाला आता लॉन्ड्रीवाल्याला बाहेर घालून देतो. तेवढ्यातच सीताई तिथे येते. सीताईला बघताच पटकन सुहास सोप्यावरून उठतो आणि सीताईला म्हणतो की सीताई, हे बघा ना, मी सगळी तयारी करून घेतली बरं का. आणि रामनवमीची आता जवळपास सगळीच तयारी झाली. आपण छान रामनवमी साजरी करूयात. आणि तेवढ्यात आता आतमधून शिवा तिथे येते आणि सीताईला म्हणते की सीताई, मी कीर्तीला सगळी कामं सांगितली. तर आता सीताई म्हणते की अरे बापरे, तू तिला सांगितलं म्हणजे ती काहीतरी गोळ घालून ठेवील. शिवा, हे बघ, तू त्या कीर्तीवरती लक्ष ठेव बरं का. शिवा म्हणते की काकूला सांगितलं मी तिच्यावरती लक्ष ठेवायला. सीताई म्हणते की मग बरं केलं. शिवा म्हणते की मी आता लगेच पूजेची तयारी करते बरं का. तर सीताई म्हणते हो. आणि शिवा खुश झालेली असते. शिवा म्हणते की भाऊसुद्धा आता आज घरी येत आहेत, त्यामुळे खूप आनंद होतोय. सीताई म्हणते की नुसतं कामच काम, आणि त्यांचा वाढदिवस आहे म्हणून म्हटलं आज तरी घरी या. शिवा म्हणते चला, मला खूप काम आहे, मी येते. सीताई म्हणते मी सुद्धा आशूला त्यांना आणायला पाठवायला लावते. इकडे आता रामनवमीला आता इकडे वंदना तिच्या घरीसुद्धा तयारी झालेली असते. चंदन वंदना दोघेही आता देवाला हात जोडतात आणि म्हणतात की आता आमच्या घरामध्ये सगळं काही चांगलं होत आहे आणि असंच चांगलं होऊ दे. दिव्यासुद्धा आता देवाला हात जोडून तिथे उभ्या असते. वंदना म्हणते देवा बाबा, आता आमच्यावर कुठलंही संकट येऊ देऊ नको. सगळेजण आता पाया पडतात. दिव्या आता प्रसाद वाटते. चंदनला प्रसाद देताच आता दिव्या म्हणते की मला थोडं बोलायचं आहे. चंदन घाबरतो. दिव्या म्हणते एवढं नको घाबरू, आणि मी एक निर्णय घेतला आहे. वंदना म्हणते काय ग, काय, कसला निर्णय घेतलास? वंदना म्हणते की आत्ताच तर मी देवाला प्रार्थना केली, सगळं चांगलं होतंय तेव्हा काही विघ्न येऊ देऊ नकोस म्हणून, आणि आता तुझं हे काय? वंदना घाबरते. तर दिव्या म्हणते की आई, एवढं काही घाबरू नको. मी तुला कायम म्हणत असते ना, तू मला पैसे देत नाही, माझ्या हौसा नवसा पूर्ण करतच नाही. पण मला आता जाणीव झाली आणि मला कळलंय की माझ्यासाठी मीच पैसे कमवत नाही, आणि पैसे कमवण्यासाठी मी पण थोडे कष्ट घ्यायला हवे, तसे दिव्या बोलते. दिव्या म्हणते की मी सुद्धा कुठेतरी काम करायचं ठरवलंय. आता एवढं शिक्षण घेतलं म्हणजे त्याचा उपयोग नको का व्हायला? वंदना म्हणते की मी स्वप्न तर नाही बघत ना. दिव्या म्हणते की नाही. दिव्या म्हणते की उलट आजपासूनच मी घराबाहेर पडून नोकरी शोधणार आहे, आणि त्यासाठी तर एवढी आवरून बसले. ते ऐकून आता चंदन आणि वंदना खुश होतात. हसतच वंदना म्हणते की हा तर खूप चांगला विचार आहे दिव्या, आणि जर तू असं वागत राहिली ना तर मग तुझा संसार तर अगदी सगळ्यांच्या एक नंबर होईल. चंदन आता खुश होतो. चंदन म्हणतो मला सुद्धा गॅरेजवर काम आहे बरं का, आणि मला निघायचंय तेव्हा मी निघतो. आणि दिव्या म्हणते मी पण निघते आई. आणि लगेच दिव्या आता वंदनाच्या पाया पडते. आणि चंदन आता ते सगळं बघून तर तोंडालाच हात लावतो. वंदना म्हणते दिव्या सुखी राहा. वंदना आता ताबडतोब निघते. दिव्या आता बाहेर येते. चंदन आता त्याच्या खिशातील पॉकेट बाहेर काढून दिव्याला काही पैसे देऊ लागतो आणि म्हणतो दिव्या, अगं ॲटोने जा, पायी जाऊ नको, आणि तुला पैसे लागतील, काहीतरी खाऊन घे बरं का. आणि खरंच दिव्या, मला तुझा अभिमान वाटतो. दिव्या म्हणते की अरे चंदन, तुझ्याकडे राहू दे, तुला लागतील पैसे कशाला देतोस? तर चंदन म्हणतो की राहू दे दिव्या, आणि दिव्या पैसे घेते. आणि चंदन आता गॅरेजमध्ये निघून जातो. तर इकडे दिव्या ते पैसे घेऊन आता विचार करते. दिव्या खुश झालेली असते. दिव्या आता ते पैसे बॅगमध्ये ठेवते आणि म्हणते चला, आजचा तर खर्च निघाला. आणि आता आशूने भाऊंना आता देसाईंच्या दरवाजात आणलेले असते. तर समोर सीताई, शिवा सगळेजण आता आरतीचे ओवाळायचे ताट घेऊन उभे असतात. भाऊ आता ते सगळं बघतात. तर शिवा म्हणते भाऊ कसं वाटतंय? भाऊ म्हणतात एकदम छान वाटतंय, पण तुम्ही सगळेजण एवढे तयारीनिशी आणि एवढी तयारी करून आले असतील असं मला वाटलंच नव्हतं. हसतच आता शिवा म्हणते की भाऊ, तुम्ही बऱ्याच दिवसांनी आलात ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय. भाऊ म्हणतात शिवा, हे बघ, मी बऱ्याच वेळा बऱ्याच दिवसासाठी बाहेर पडलो होतो, पण या अगोदर असं कधी वाटलं नव्हतं. आणि ज्या वेळेस मी यायचो ना त्या अगोदर सीताईला फोन करायचो, मग सीता माझ्यासाठी आवडीचा पदार्थ तयार करून ठेवायची. आणि भाऊ म्हणतात की आज तर तुम्ही एका पाठोपाठ एक मला सुखद धक्के दिलेत. एवढं सगळं करण्याची काय गरज होती? सीताई म्हणते भाऊ, असं काय करताय, आज रामनवमी आहे. तर भाऊ म्हणतो की अरे हो. लक्ष्मण म्हणतो की जसे जसे संसाराचे वर्ष वाढत आहेत तसं तसं प्रेमसुद्धा वाढतंय. आणि सगळेजण आता खुश झालेले असतात. आणि पटकन आता सीताई आता भाऊंचं औक्षण करते. आणि त्यानंतर आता भाऊंना ओवाळून आता सीताई ही भाऊंच्या पायावरती पाणी टाकते. उर्मिला म्हणते की आज घरामध्ये अगदी कामाचा अजिबात विषय काढायचा नाही बरं का. सीताई म्हणते की अगदी बरोबर बोललीस उर्मिला.
तर आता लगेच उर्मिला म्हणते की आज भाऊंचा वाढदिवस आहे ना, फक्त आज घरातीलच विषय राहील. लक्ष्मण म्हणतो की भाऊ, आज तुमचा वाढदिवस आहे आणि आज हा सुद्धा कार्यक्रम आहे, म्हणून मी ही सगळी तयारी केली. कीर्ती आता एकटक नजरेने त्या सगळ्यांकडे बघत असते. आणि आता सगळेजण आतमध्ये येतात. भाऊ आता पूजेची तयारी करतात आणि टोपी घालून नवीन ड्रेस घालून आता भाऊ सीताईसोबत आता रामाच्या फोटोसमोर पूजेसाठी बसलेले असतात. आणि आता पाठीमागे सुहास कीर्ती बसलेल्या असतात. कीर्ती म्हणते की आता तर मला अजिबात हे पटत नाही आहे. सुहास म्हणतो कीर्ती आता तू गप्प बस, नाही तर आता गेलोय ना आपण आउट हाऊसमध्ये, तिथून सुद्धा आपण बाहेर फेकले जाऊ. आणि त्यानंतर हात जोडून भाऊ आता सगळ्यांना श्रीरामांची कथा सांगू लागतात. भाऊ म्हणतात की रामांची कथा एका दिवसात संपणारी नाही आहे, तरीसुद्धा थोडक्यात सांगतो. आणि राम जेव्हा वनवासाला निघाले असे म्हणत आता भाऊ सगळ्यांना श्रीरामांची कथा सांगतात. आणि भाऊ म्हणतात की अशीच जर रोज एक कथा रामाची वाचली ना, तर आपलं आयुष्य एकदम धन्य होऊन जाईल. आणि लगेच आता रामाचे सगळे ते पुस्तकं आता शिवा सगळ्यांना वाटते. आणि सीताई म्हणते की ही रामस्तोत्र म्हणायला ना लहानपणापासून आता आशूला शिकवलं. शिवा म्हणते की पण कीर्तीताई नव्हत्या का, त्यांना नाही जमलं का? तर सीताई म्हणते तिची तर गोष्टच वेगळी आहे. आणि लगेच आता श्री गणेशाय नमो म्हणून सगळेजण रामाचे स्तोत्र म्हणू लागतात. आणि जय श्रीरामाचा जयघोष करत सगळेजण श्रीरामांची आरती घेतात. उठून उभा राहत हात जोडत आता मनोभावी सगळ्यांनी श्रीरामांची आरती केलेली असते. आणि पूजा संपताच आता लक्ष्मण म्हणतो की पूजा खूप छान झाली बरं का. उर्मिला म्हणते चला तर मग आता आपण जेवण करून घेऊयात. आणि पटकन आता सीताई म्हणते कीर्ती चल बरं पटकन जेवायचं बघ. कीर्ती आता आडेउडे घेते. कीर्तीचा मोठा जळफळाट झालेला असतो. सुहासला चापट मारत कीर्ती म्हणते चल बघतोयस काय. आणि आता सुहास कीर्ती इकडे बाजूला येतात. तेव्हा आता कीर्ती म्हणते ना मला ना आता यांचं खूप डोक्यात जाऊन हे सगळे खटकू राहिलेत. सुहास म्हणतो की काही बोलू नको, असे छोटे छोटे फटाके फोडून काही होणार नाही आहे, फोडू दे त्यांना. आणि जेव्हा आपण एखादा मोठा फटाका फोडून धमाका करूयात ना, मग यांना कळेल. तर तेवढ्यात आता सीताई ही दोघांनाही बघते आणि गुपचूप आता त्यांच्या पाठीमागे येऊन उभं राहते. कीर्तीच्या खांद्यावर हात ठेवून आता सीताई म्हणते की हे बघ कीर्ती, आज सणासुदीचा दिवस आहे आणि त्यातली त्यात आज यांचा वाढदिवस आहे. तेव्हा जर काही झालं तर मग माझे इतकं वाईट कोणी असणार नाही. कीर्ती म्हणते की हे बघ आई, जेवणाची सुद्धा सगळी तयारी झाली आणि स्वयंपाकसुद्धा छान झाला आहे. सीताई म्हणते तेच तुला सांगते, आज जर काही दुसरं वाईट घडलं तर मग बघ. आणि तेवढ्यात आता सगळ्यांनी कीर्तनाची तयारी केलेली असते. आणि आता देसाईंच्या घरात छानपैकी रामनवमीनिमित्त कीर्तन ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यात आता सगळेजण आता समोर बसलेले असतात. आणि आता आशू म्हणतो की माझ्या यायचीच वाट बघतोय, अजून कमून आला नाही काय माहिती. तेवढ्यात आता ताड तिथे येत माझ्या म्हणतो की हे काय आलोच मी, थोडा लेट झालो बरं का. आणि पटकन आता माझ्या आशूला मिठी मारतो. त्यानंतर भाऊंच्या पाया पडतो आणि माझ्या म्हणतो की आत्ता लगेच आपण इथे कीर्तनाला सुरुवात करणार आहोत. आणि कीर्तीताई आपल्यासाठी कीर्तन करायला महाराज येत आहेत. आणि हरिभक्तपरायण राजेंद्र बुवा मांडीवाले तिथे कीर्तन करायला आलेले असतात. आणि ते येताच आता सगळेजण त्यांचं स्वागत करतात. पटकन आता भाऊ उठून राजेंद्र महाराजांना आता हार घालतात. आणि त्यानंतर आता राजेंद्र बुवा महाराज त्यांचे कीर्तन सुरू करतात. आणि लगेच आता राजेंद्र बुवा महाराज म्हणतात की इथे कीर्तन करण्यामागे दोन प्रमुख मोठे कारणे आहेत. आणि लगेच आता माझ्या म्हणतो की एक तर आज रामनवमी आहे आणि दुसरं म्हणजे आमचे लाडके रामभाऊ त्यांचा तिथीप्रमाणे आज वाढदिवस आहे. महाराज म्हणतात की अगदी बरोबर. आणि लगेच आता माझ्या हात जोडून महाराजांना म्हणतो की आज तुमचे शब्द आमच्या कानी पडोत आणि श्री रामचंद्रांचे जे अध्यात्म आहे ते आमच्या कानी पडून तुम्ही ते आम्हाला ऐकावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. आणि लगेच आता महाराज त्यांचे कीर्तन सुरू करतात. सगळेजण आता टाळ्या वाजवत असतात. महाराज अगदी सुंदररित्या रामांच्या ओव्या गात असतात. आणि त्यानंतर आता महाराज सांगू लागतात की श्रीरामांचा महिमा एवढा आहे, आपण पुस्तकाचे पाने जरी वाचत राहिलो ना तरी सुद्धा महिमा संपणार नाही. आणि जेवढा श्रीरामांचा महिमा आहे तेवढाच त्यांचे भाऊ लक्ष्मणांचा सुद्धा महिमा आहे. असे म्हणत श्रीरामांची ती कथा आता राजेंद्र बुवा महाराज अगदी सुंदररित्या सगळ्यांना ऐकवत असतात. आणि सगळेजण एकदम ध्यानपूर्वक ती कथा श्रवण करत असतात.
आणि त्यानंतर आता राम जेव्हा वनवासात गेले होते त्यावेळेस आता लक्ष्मणाने सुद्धा किती महत्त्वाचं काम केलं ही सगळी आता माहिती महाराजांनी आता सगळ्या देसाईंना ऐकवलेली असते। आणि त्यानंतर ते बघून सगळेजण आता रामनामाचा जयघोष करत टाळ्या वाजवू लागतात। आणि त्यानंतर पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असे म्हणत आता महाराजांनी त्यांचे कीर्तन संपवलेले असते। आणि आज रामनवमी निमित्त देसाईंच्या घरात खऱ्या अर्थाने भाऊंचा वाढदिवस आणि रामनामांचा महिमा जपलेला असतो। महाराजांनी एकदम सुंदररित्या असे रामाचे वर्णन करून राम महिमा सांगितलेला असतो आणि खऱ्या अर्थाने देसाईंचे घर रामाच्या नामाने दुमदुमलेले असते। आणि आता त्यानंतर आता कीर्तीचे भयानक सत्य, आता कीर्तीचा डाव शिवा कसा हाणून पाडणार आणि कीर्तीला आता कोणता प्लान करताना शिवा कशी पकडणार, जगदीशचे सत्य कसे समोर येणार, ही सगळी शिवा मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।